नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाची गट ड ची जाहिरात आलेली होती. त्याचबरोबर मित्रांनो, सध्या गट ड साठी आरोग्य विभागाप्रमाणे जी पदं असतात त्याची मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाअंतर्गत जी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्या संलग्न मित्रांनो रुग्णालय असतात त्या ठिकाणी तुमची पदभरतीची गट ड ची जाहिरात आलेली आहे. आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहिलेली आहे, भरपूर सारी माहिती घेतलेली, परंतु याच्यामध्ये जी महत्त्वाची वारंवार प्रश्न विचारले जाणार आहेत ते पाहणार आहोत आपण. जसं की मित्रांनो, इतर महाविद्यालय किंवा रुग्णालयांची जाहिरात येईल का, त्याच्यानंतर ही सध्या पदभरती होते ते नागपूरसाठी होते, तर याचं एक्झाम सेंटर कुठं असणार आहे, त्याच्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये जी पदं भरली जात आहेत त्या प्रत्येक पदांसाठी एकच पात्रता ठेवण्यात आलेली आहे का, आणि त्या पदांबद्दलची जी माहिती आहे ती तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तुमचा सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, इतर महाविद्यालय आणि रुग्णालय जे आहेत त्यांची जाहिरात कधीपर्यंत येईल, त्यांची जाहिरात येणार आहेत का. तर पहा मित्रांनो, ते संपूर्ण गट ड ची तुमची जी वैद्यकीय शिक्षण विभागाची पदभरती आहे, गट क ची मित्रांनो कशी एकत्रित जाहिरात आली होती तशी यांची एकत्रित जाहिरात आलेली नाही मित्रांनो. फक्त नागपूरसाठी एक जाहिरात आलेली आहे. बाकी रुग्णालय आणि महाविद्यालय जी आहेत मित्रांनो त्यांची जाहिरात वेगवेगळी मित्रांनो प्रसिद्ध होऊ शकते, कारण की एकत्रित जर जाहिरात आली असती मित्रांनो तर आजपर्यंत मित्रांनो आत्तापर्यंत, कारण की उद्यापासून याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होणार आहेत, तर आत्तापर्यंत मित्रांनो बाकीच्या देखील जाहिराती प्रसिद्ध झाली असत्या. तर याचाच अर्थ मित्रांनो सर्व जाहिराती वेगवेगळ्या प्रसिद्ध होऊ शकतात. राहिलेली जी पण मित्रांनो तुमच्या जिल्ह्यानुसार जी वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि रुग्णालय आहेत, जसं की पुणे येथे, मुंबई येथे मित्रांनो सर्वात मोठी जी सर्वोपचार रुग्णालय आहेत मित्रांनो, जी की DMAR अंतर्गत मित्रांनो येतात. सार्वजनिक आरोग्य विभागाची वेगळी असतात आणि ही वेगळी असतात, तर त्याच्या वेगवेगळ्या जाहिराती ज्या आहेत त्या मित्रांनो कधीही प्रसिद्ध होऊ शकतात. तर ही पहिली जाहिरात मित्रांनो नागपूरची आहे. याच्यामध्ये आता दुसरा असा प्रश्न तुमचा आहे सर्वांचा की नागपूरमध्ये ही पदभरती होते. नागपूरसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जवळपास 9 महाविद्यालय आणि रुग्णालय वेगवेगळी आहेत, त्या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. मग याच्यासाठी मित्रांनो सर्व ठिकाणावरून अर्ज करता येतील का, तर उद्यापासून मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामधून सर्वांना या ठिकाणी अर्ज करता येतील. आता पुढचा प्रश्न असा तुमचा असेल की याचं एक्झाम सेंटर मग नेमकं कुठं असणार आहे. तर पहा मित्रांनो, उद्याच्याला ज्यावेळेस अर्ज सुरू होतील ऑनलाईन, IBPS कंपनी तुमची काय करणार आहे, परीक्षा घेणार आहे. ऑनलाईन अर्ज सुरू झाले की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ मी देणारच आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक्झाम सेंटरबद्दलचा जो सेक्शन असणार आहे तिथंच माहिती आपल्याला भेटेल की फक्त नागपूरमध्येच एक्झाम सेंटर असेल की महाराष्ट्रामध्ये पूर्ण असेल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो, जी मी तुम्हाला अंदाजित माहिती सांगतोय त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं एक्झाम सेंटर मित्रांनो असू शकतं, कारण की IBPSचे सर्वत्र या ठिकाणी सेंटर जे आहेत एक्झामचे ठेवलेले असतात मित्रांनो. ऑलरेडी ती मोठी कंपनी आहे, त्याच्यामुळे सर्वत्र याचे एक्झाम सेंटर असू शकतात. परंतु उद्या अजून मित्रांनो काय होईल, आपल्याला सर्व क्लिअर होईल. जर फक्त नागपूरमध्येच एक्झाम सेंटर त्यांनी ठेवलं तर तुम्हाला नागपूरमध्येच एक्झाम द्यायला जावं लागणार आहे. आता मित्रांनो पुढचा असा प्रश्न आहे की ही जी पदभरती होते याची शैक्षणिक पात्रता त्यांनी फक्त 10वी पास ठेवलेली आहे. आता गट ड चं पद आहे मित्रांनो, वर्ग 4 चं पद आहे, याची फक्त 10वी पास तुम्हाला या ठिकाणी असताल तुम्ही तर अर्ज करता येतोय. तर मग याच्यामध्ये मित्रांनो विविध पदं आहेत, जसं की पहा आता प्रत्येक रुग्णालयामध्ये वेगवेगळी पदं आहेत. तर मित्रांनो याची पदं वेगवेगळी असली तरी या ठिकाणी संवर्ग काय आहे, गट ड एकच संवर्ग आहे. पहा जसं की या ठिकाणी जर आपण पाहिलं, हिवताप प्रतिबंधक, सहाय्यक वाडापी, चौकीदार, चतुश्रेणी कर्मचारी, स्टोअर बॉय, धोबी, हमाल, त्यानंतर मजूर, त्यानंतर या ठिकाणी अंधार खोली परिचर असेल, कक्ष सेवक असतील म्हणजे ऑड बॉयज असतील, टी बॉयज असतील, त्यानंतर आया असेल, मेल सर्वंट असतील, त्याच्यानंतर पहा गँगमन असेल, ग्राउंड्समन असतील, माळी असेल, या सर्वांसाठी मित्रांनो 10वी पास ही सर्व पदांसाठी एकच पात्रता असणार आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट करून विचारलं होतं की पात्रता वेगवेगळी असेल का या पदांसाठी, तर सर्वांसाठी मित्रांनो पात्रता एकच असणार आहे. समजा तुम्ही मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमध्ये अर्ज केला तर या पदांसाठी तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाऊ शकतो. जर मित्रांनो उद्याच्याला आपल्याला, आता समजा तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर हे सिलेक्ट केलं ऑनलाईन फॉर्म भरताना आणि तुम्हाला त्याच्या खालीच मग ह्या पदांची लिस्ट आली सिलेक्ट करण्यासाठी, तर मग मित्रांनो सेपरेट तुम्हाला एकेका पदांसाठी अप्लाय करता येऊ शकतं. परंतु जर आपण पाहिलं मित्रांनो ह्यांची जी वॅकन्सी मॅट्रिक्स आहे, जी मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार आणि पदानुसार जागा त्यांनी दिलेल्या नाहीत, फक्त मित्रांनो महाविद्यालयानुसार आणि रुग्णालयानुसार या ठिकाणी काय केलं त्यांनी जागा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही समजा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नागपूर इथं अर्ज केला तर या सर्व पदांसाठी तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाऊ शकतो. कारण की मित्रांनो आरोग्य विभाग गट ड चं देखील अशी संवर्ग होते मित्रांनो, विविध संवर्ग
संवर्ग होते आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय आहेत वेगवेगळी मित्रांनो जिल्हा रुग्णालय आहेत, जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालय आहेत, त्यानंतर मेंटल हॉस्पिटल्स आहेत. तिथं मित्रांनो अशाच पद्धतीने वेगवेगळी पदं होती. त्या सर्वांसाठी तुम्हाला एकच अर्ज जो आहे तो करता येत होता. तर याचंही असंच असू शकतं. उद्या मित्रांनो सर्व अजून काय होईल तुमचं क्लिअर होईल. तर याच्यामध्ये तुमचे सर्व प्रश्न मित्रांनो क्लिअर झालेले असतील की नेमकं ही पदभरती जी होते त्यासाठी पूर्ण मित्रांनो जे असणार आहे तुमचं सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी ठेवण्यात आलेली आहे. तर खूप दिवसानंतरची मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. गट ड ची आपल्याला माहिती असेल गट ड ची पदं मित्रांनो बरीचशी पदं कॉन्ट्रॅक्ट बेसवरतीच भरली जातात. परंतु मित्रांनो ही तुमच्यासाठी खूप चांगला चान्स असणार आहे. फक्त 10वी पासवरती आरोग्य विभागानंतर मित्रांनो आरोग्य खात्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी वैद्यकीय खात्यामध्ये म्हणा तुम्ही किंवा रुग्णालय म्हणा शासकीय रुग्णालय तिथं मित्रांनो तुम्हाला नोकरी घेण्यासाठी जा. आणि मित्रांनो याच्याबद्दल बाकी जी रुग्णालय राहिलेली आहेत त्यांच्याबद्दल जी जाहिरात प्रसिद्ध झाली तर तुमच्यापर्यंत नक्की मित्रांनो व्हिडिओ बनवून शेअर केली जाईल. आता या सर्व पदांसाठी मित्रांनो तुम्ही प्रत्येक या ठिकाणी 9 या ठिकाणी शासकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय आहेत 9 आहेत. त्यापैकी तुम्हाला सर्वात जास्त जागा कुठे आहेत त्याची ऑलरेडी मी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जसं की पहा मित्रांनो शासकीय आयुर्वेद रुग्णालय नागपूर इथे या ठिकाणी पाहू शकता टोटल किती जागा आहेत 23 जागा आहेत. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना उद्याला काय करायचे तुमचा संवर्ग पाहायचा आहे. सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्यानुसार मित्रांनो पाहायचं आहे. जिथे जास्त जागा असतील तिथं तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे कसं मित्रांनो पहा हे जे आता नागपूरचं आयुर्वेदिक रुग्णालय आहे नागपूर या ठिकाणी तर इथं कमी जागा आहेत 23 जागा आहेत. तर इथं जरी फॉर्म भरला तुम्ही तर तुम्हाला काय जॉब लोकेशन नागपूरच भेटणार आहे. फक्त आयुर्वेदिक रुग्णालय चेंज होईल मित्रांनो तुमचं आणि पदं देखील चेंज होतील. प्रत्येक रुग्णालयानुसार वेगवेगळी पदं आहेत. समजा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला यापैकी कुठलं एखादं चांगलं पद जर आवडत असेल समजा या ठिकाणी पहा ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर नागपूर या ठिकाणी शिपाई चौकीदार स्वच्छता हुकुमपाळ स्त्री परिचर हे मित्रांनो शिपाईप्रमाणे जी की जास्त करून मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असणारी पदं आहेत. परंतु बाकीची पदं जर आपण बघितली मित्रांनो समजा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपण पहा थेट मित्रांनो या ठिकाणी काय आहे रुग्णांशी संबंधित काही पदं आहेत. जसं की पहा कक्षसेवक असेल पूर्ण वॉर्डमध्ये मित्रांनो तुम्हाला काम करायचं आहे. रुग्णपट वाहक रुग्णांना घेऊन नेणं किंवा आणणं जाणं हे सर्व त्याचं काम असणार आहे मित्रांनो. त्यानंतर क्षयकिरण परिचर पूर्ण मित्रांनो त्या वॉर्डमध्ये तुम्हाला जे क्षयकिरणचं कक्ष आहे तिथं काम असणार आहे. त्यानंतर आया रुग्णांशी संदर्भात हे सर्व पद आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो कुठं अप्लाय करायचे ते पद पाहून काय करायचे तुम्हाला महाविद्यालय किंवा रुग्णालय सिलेक्ट करायचे. मग तुमच्या कॅटेगरीला तिथं जागा जास्त असतील तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की आयुर्वेदिक रुग्णालय नागपूर इथं जरी तुम्ही अप्लाय केलं तर नागपूरमध्ये जॉब लोकेशन असणार आहे. त्याच्यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर इथं पहा मित्रांनो 3च जागा आहेत. तर इथं तुमच्या कॅटेगरीला जागा नसेल तर तुम्ही मग इथं ते स्किप करू शकता. त्याच्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय दंत महाविद्यालयामध्ये 22 जागा आहेत. तिथंही तुमच्या कॅटेगरीनुसार पाहू शकता. आणि सर्वात जास्त जागा जर पाहिल्या मित्रांनो आपण जे रुग्णालय आहे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे नागपूरचं सर्वात मोठं 344 त्या ठिकाणी जागा आहेत. तर इथं सर्व मित्रांनो रुग्णांशी संदर्भात किंवा डायरेक्टली जे पेशंट आहेत किंवा वॉर्ड जो असतो त्या वॉर्डशी संदर्भात सर्व पद आहेत. 344 जागा आहेत. इथं जास्त करून रुग्णालयाची पदं आहेत. ठीक आहे. तर महाविद्यालयाचं वेगळं आहे. महाविद्यालयामध्ये वेगळे पद आहेत मित्रांनो जे जॉईंट असतात. रुग्णालय शेजारी असतं आणि महाविद्यालय शेजारी असतं. जसं की तुम्ही पाहिलं असेल पुण्याचं जे सर्वोपचार रुग्णालय आहे ससून आणि त्याच्याच बाजूला मित्रांनो BJ मेडिकल कॉलेज आहे. तर मेडिकल कॉलेज म्हणजेच ते महाविद्यालयामध्ये तुम्हाला जॉब असणार आहे आणि रुग्णालयाची वेगळी पदं असणार आहे. तर रुग्णालयामध्ये देखील काही पदं आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं पद चेक करायचे त्यानुसार ते महाविद्यालय तुम्हाला सिलेक्ट करून अप्लाय करायचे. सर्वात महत्त्वाचं तुमच्या कॅटेगरीला जागा आहे का त्या ठिकाणी तुम्हाला चेक करून त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर नागपूरमध्येच याचं जॉब लोकेशन मित्रांनो असणार आहे. सर्व महाविद्यालयामध्ये कुठलेही तुम्ही एक सिलेक्ट केलं तरी नागपूरमध्येच तुम्हाला जॉब असणार आहे. तर ही नागपूरसाठी मित्रांनो पहिली जाहिरात आलेली 680 टोटल जागा भरल्या जात आहेत. उद्यापासून मित्रांनो याचे ॲप्लिकेशन सुरू होतील. उद्या ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती नक्की व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल एक्झाम सेंटरबद्दल त्याच्यामध्ये सर्व क्लिअर होईल तुमचं. आता मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसबद्दल त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग वगैरे तुम्हाला याच्यामध्ये नसते मित्रांनो. IBPS कंपनी परीक्षा घेणार आहे आणि IBPS या ठिकाणी एक्झाम घेते म्हणून मित्रांनो जास्त हार्ड एक्झाम असणार नाही. 10th लेवलवरची एक्झाम आहे मित्रांनो आणि ग्रुप डीचं पद आहे चतुर्थ
कोणतं श्रेणी वर्गाचं पद आहे, तर एकदम सोपी इजी टू मॉडरेट अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन असतील. निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार नाही. जास्त करून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मराठी भाषा जी आहे 25 प्रश्नांना तुम्हाला 50 मार्काला असेल. त्याच्यामध्ये पहा सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ, उत्तरावरील प्रश्न. तर हे मित्रांनो जसं गट ड ची तुमची परीक्षा झाली ना TCS कडनं आरोग्य विभागाची, त्याच पद्धतीने मित्रांनो अशा पद्धतीने सोपा पेपर तुम्हाला असेल. त्याच्यानंतर इंग्रजी भाषा याच्यामध्येही पाहू शकता सेम व्याकरण वगैरे, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, म्हणी, वाक्यप्रचार हेही असेल. सामान्य ज्ञानमध्ये मित्रांनो जास्त करून त्यांनी हार्ड दिलेलं नाही. महाराष्ट्रामधीलच सर्व काही दिलेले चालू घडामोडी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत. नागरिकशास्त्र असेल, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास असेल आणि राज्य व्यवस्थापन, प्रशासन, ग्राम व्यवस्थापन असेल. इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला विचारला जाणार आहे. ठीक आहे, तर एक तुम्हाला या ठिकाणी डायरेक्शन त्यांनी दिलेले, सिलेबस ऑलरेडी त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहासच तुम्हाला विचारला जाईल, इथं लिहिलेला आहे त्यांनी ऑलरेडी. त्यानंतर भूगोल जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या अभ्यासाचं म्हटलंय, म्हणजेच मित्रांनो भूगोल तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती वगैरे याच्यावरती प्रश्न असतील. सामान्य विज्ञानावरती एखादा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित. अंकगणितामध्येही मित्रांनो सिंपल असणार आहे तुम्हाला, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तर TCSनं मित्रांनो ग्रुप डी ची तुमची कशा पद्धतीने परीक्षा घेतलेली ती एकदा प्रश्नपत्रिका तुम्ही नक्की पाहू शकता. त्याच्यावरून तुम्हाला हा पेपर मित्रांनो कळेल की ग्रुप डीचा कसा सोप्या पद्धतीने पेपर येतो त्याबद्दल. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. उद्या मित्रांनो यासाठी ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीज आहे, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. तर उद्या जसे ॲप्लिकेशन सुरू होतील तसं तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलची नक्की माहिती दिली जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो TCS आणि IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान हा तुमचा जो सब्जेक्ट आहे जो की 50 मार्कासाठी तुम्हाला विचारला जातो. सध्याची तुमची जी वैद्यकीय महाविद्यालयाची पदभरती आहे, त्याचबरोबर जिल्हा न्यायालयाची पदभरतीमधील शिपाई लिपिक असेल मित्रांनो, यासाठी सामान्य ज्ञान हे विचारलं जातं. किंवा इतर सरळ सेवेची कुठलीही भरती असेल त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल, जे की वन लायनर स्वरूपामध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातात. GS हा टॉपिक जो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक हे सर्व जे विषय आहेत मित्रांनो त्याचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो TCS IBPSने आतापर्यंत घेतलेल्या 21 प्रकारच्या जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. GSचे जेवढे प्रश्न आहेत मित्रांनो त्याचा समावेश केलेला आहे. तर हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला TCS IBPSची कुठलीही मित्रांनो परीक्षा असू द्या त्यासाठी उपयोगी आहे. तुम्हाला पैकीच्या पैकी सामान्य ज्ञान या विषयामध्ये मार्क्स घेण्याच्या दृष्टीने हे पुस्तक बनवलेलं आहे. त्या पद्धतीने या पुस्तकाची रचना केलेली आहे मित्रांनो. हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.